ऑडिट करा आणि एक नागरिकांसाठी आणि हलक्या वाहनांसाठी पूल हे आम्हाला रिपोर्ट द्या. मी परत माझा आदेश बोलतो. बरोबर आमच्या मॅडम वरिष्ठ मॅडम यांच्या ते काय म्हटलं मी देते पत्र. त्यांनी पत्र काही दिलं नाही. दुसऱ्या दिवशी यांना इथं बंद करायला पाठवलं यांनी. त्यानंतर थोड्या नागरिकांनी विरोध दाखवला. परत ते आले सूर्यवंशी साहेब आले. सूर्यवंशी साहेब म्हटले मी अँब्युलन्ससाठी जागा ठेवतो, मी हे करतो, 20 दिवसात नीट करतो आणि पुन्हा पूल तुम्हाला चालू करतो. ते झालं. त्यांनी परत काहीच नाही. परत तिसऱ्या दिवशी मॅडम आल्या, पॉकलॅन लावलं, खोदून घेतलं. आम्ही म्हटलं तुम्ही खोदताय का? जर 20 दिवसांनी चालू करायचं तर वरच्या लेवलला करा ना तुम्ही. तुम्हाला कायमस्वरूपी बंद करायचं नाही, 20 दिवस करायचं. तुम्ही खोदताय का? त्यांनी पॉकलॅन लावून 1.5 फूट खात्यावर. त्यानंतर मॅडमने आम्हाला खरं ऐका ना मॅडम, सगळं माझं होऊ द्या ना, सगळं होऊ द्या. त्यानंतर मॅडमने खरं सांगितलं की मला फक्त पूल बंद करण्याचे आदेश आहे. चालू होईल का नाही होईल मॅडम तुम्ही 8 दिवस आहेत ना, 8 दिवस आम्हाला खोटी आश्वासनं देत आहेत ना तुमचे अधिकारी. तुमच्या मॅडमला विचारा ना तुम्ही, भांडारी मॅडमला. खोटी आश्वासनं देत आहे ना मॅडम. तुमच्या मॅडमनी आहे ना डीपीओ साहेबांसमोर, आमदार साहेबांसमोर शब्द दिला. तुम्ही 8 दिवस झालं लोकांना करताय ना मॅडम. तुम्ही काय म्हटले तुमच्या समोर एखादा अधिकारी खोटं मॅडम आम्ही जाऊन आलो ना कलेक्टर. तुमच्या मॅडम जर तिथं म्हटल्या नसत्या की मी रिपोर्ट देऊ शकत नाही. मॅडम तुमच्या वरिष्ठ अधिकारी आहेत ना त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच काल सांगितलं 1.5 फुटाची जागा. त्या आमदार साहेबांसमोर त्यांनी तिथं मीटिंग मध्ये त्यांनी सांगायला पाहिजे ना की मी माझा आदेश बदलू शकत नाही. मॅडम 8 दिवस झाला हळूच बोलतोय. तुम्ही आहे ना कलेक्टर साहेबांशी हे बघा तुमच्या आईसारखी मॅडमनी जे माझ्या वरिष्ठांनी सांगितलं मी ते बघा.